देश विदेशाच्या प्रसिद्ध असलेले टूर अँड ट्रॅव्हल्स सोळंकी हॉलिडेज व सोलंकी वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक रफिक सोलंकी यांच्या वयाच्या 98व्या वर्षी दुःखद निधन झाले। गंभीर आजारातून ते बरे झालेले होते। रफिक सोलंकी गेल्या 15 दिवसांपासून उपचारासाठी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होते। मात्र सर्वांना हसवणारा रफिक सोलंकी आता काळाच्या पडद्याआड गेले। पालघर जिल्ह्यातील तलवाडा येथील रफिक सोलंकी बालपणापासूनच हुशार, मेहनती, जिद्दी, सर्वांना सुखदुःखात मदत करणारे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व। रमजानच्या पवित्र महिन्यात त्यांचं दुःखद निधन झाले। रफिक सोलंकी यांनी कासा या ठिकाणी सिमेंट व्यवसायापासून सुरुवात करून बोईसर पालघरमध्येही सोलंकी हॉलिडेज टूर अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल व्यवसाय अशा अनेक उद्योगधंद्यात प्रगती करणारे रफिक सोलंकी यांचे आज मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले। त्यांची अंत्ययात्रा कासा या ठिकाणाहून रात्री 10 वाजता दफनभूमी कासा या ठिकाणी होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले। रफिक सोलंकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली।